सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे। स्वामी भक्तांनो, आपण या ताईंचा जो अनुभव बघणार आहोत, हा अनुभव ऐकल्यानंतर आपल्याला स्वामींच्या हम गया नहीं जिंदा हो, बेहू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे या वाक्याची प्रचिती येणार आहे। खूप सुंदर अनुभव आहे, त्यामुळे हा अनुभव अगदी शेवटपर्यंत प्रत्येक स्वामी भक्ताने आज बघावा। चला तर मग वेळ न लावता आपण या ताईंच्या शब्दात अनुभवाला सुरुवात करूया। ताई म्हणतात, सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ, अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज यांना कोटी कोटी प्रणाम। स्वामी भक्तांनो, आज मी माझ्या जीवनामध्ये स्वामींचे आगमन कसे झाले, स्वामी सेवेने मला कुठले अनुभव आले, हे सर्व काही तुमच्यासोबत शेअर करणार आहे। स्वामी भक्तांनो, मी पुणे जिल्ह्यातील रहिवासी आहे। माझे नाव सुषमा जाधव। स्वामी भक्तांनो, काय झाले ना की मी खूप अडचणीत होते, खूप दुःखात होते। माझे मिस्टर हे खूप आजारी होते, त्यांना काही एक करता येत नव्हतं, सर्व काही जबाबदारी माझ्यावरती होती। खूप डॉक्टर केले, आयुर्वेदिक ट्रीटमेंटही घेतली, पण मिस्टरांना काही केल्या बरं वाटत नव्हतं। त्याच दरम्यान काय झालं की माझी जी चुलत बहीण आहे ती भुसावळला राहते। ती भुसावळवरून एक दिवस तिच्या मुलाचा पेपर होता पुण्याला, त्यामुळे ती त्याला घेऊन आली होती आणि माझ्याकडे ते थांबणार होते। माझ्याकडे ते थांबले आणि दुसऱ्या दिवशी पेपरसाठी जाणार होते। मग ती रात्री आमच्या अशीच गप्पा सुरू झाल्या। गप्पा चालू असताना मी तिला माझी परिस्थिती सर्व काही सांगितली। त्यावेळेस तिने मला सांगितलं की अगं, एवढ्या त्रासात आहे एवढ्या दिवसापासून, तर मला एक कॉल तर करायचा ना, तू आपले कॉल होते तर सांगायचं ना, अगं तू स्वामींची सेवा घरामध्ये चालू कर, खूप सारे बदल होतात बघ, तुझ्या सर्व काही समस्या हे सुटून जातील, असं तिनं सांगितलं। आणि मग मी पण ठरवलं की स्वामी सेवा करायची। त्यासाठी लागणारं मग साहित्य मी घेऊन आली आणि मठही शोधू लागले आणि त्यानंतर स्वामींची सेवा घरामध्ये सुरू झाली। स्वामी सेवा सुरू झाल्यानंतर प्रचंड अडचणी येत होत्या। असं वाटायचं की अगोदर तरी चांगलं होतं, पण आता काय घडत आहे, खूप प्रचंड भांडणे घरामध्ये होऊ लागली, सगळे चिडचिड, सर्व काही वेगळंच होऊ लागलं। मला असं वाटलं की स्वामींना नॉनव्हेज चालत नाही, आपल्या घरात नॉनव्हेज होतं त्यामुळे हे घडत आहे का, असं वाटायचं। पण व्हिडिओ बघितल्यानंतर असं वाटायचं की स्वामी परीक्षा बघतात, आपले जे कर्म आहे ते जाळतात, असे सर्वजण म्हणतात, आपण फक्त स्वामींवरती विश्वास ठेवून सेवा करायला पाहिजे, असं मग ते व्हिडिओ ऐकून मी म्हटलं की चला, आपलं प्रारब्ध आहे ते घडणार आहे, आपले दोष स्वामी कमी करत आहे, म्हणून सेवा ही सुरूच झाली। आमचा छोटासा बिझनेस होता, ते बिझनेस अजिबात चालत नव्हता। त्याच दरम्यान काय झालं की मी मोबाईलवरती एक व्हिडिओ बघितला की आपण जर बिझनेस करत असो, जर बिझनेस चालत नसेल तर तुम्ही काय करा, संकल्पित 41 दिवस तारक मंत्राचं तीर्थ बनवा आणि ते तीर्थ आपला जो काही व्यवसाय आहे ते शिंपडा आणि घरातही शिंपडा, बघा किती दुप्पट प्रगती होते, असं सांगितलं। आणि मग मी ठरवलं की आपण ही सेवा करायची। मी तसंच केलं, 41 दिवस मी ही सेवा केली आणि खरंच व्यवसायामध्ये दुप्पट प्रगती ही होऊ लागली। त्यामुळे स्वामींचा खूप मोठा साक्षात्कार झाल्यासारखं मला वाटलं आणि मिस्टरांमध्येही चेंजेस होऊ लागले। मी रोज रुद्राचं तीर्थ त्यांना देऊ लागली होती। मी केंजाळे दादांकडून ही सेवा घेतली होती, रुद्राचं तीर्थ, त्यानंतर तारक मंत्राचं तीर्थ, स्वामीचरित्राचे पारायण आणि संक्षिप्त गुरुचरित्र, अशा सेवा मला त्यांनी दिल्या। मिस्टरांच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा होऊ लागली। 2 महिने मी ही सेवा खूप निष्ठेने केली आणि मिस्टरांची तब्येत ही खूप छान झाली। आज माझ्या मिस्टरांना एक देखील गोळी नाही, पूर्ण काहीपणे ते व्यवस्थित झाले आहे, व्यवसाय आता बघत आहे, सर्व काही आनंदात चालू होतं। मिस्टरांना एक दिवस काय झालं ना की व्यवसायानिमित्त बाहेरगावी जावं लागणार होतं। हा माझा आत्ता लेटेस्ट आलेला अनुभव आहे, तो आता मी तुम्हाला सांगत आहे। जायचं होतं, त्यामुळे मग मी आणि माझी मुलगी आम्ही दोघीच घरी होतो। मग म्हटलं काय, मिस्टरांना म्हटलं तुम्ही जा, टेन्शन घेऊ नका, आम्ही राहू। पण या अगोदर आम्ही कधीही एकटे राहिलो नाही, कारण दिवसभर जरी मिस्टर घराबाहेर राहिले तरी संध्याकाळी ते घरी येत असायचे। आज ही पहिली वेळ होती की मिस्टर आम्हाला सोडून रात्रीचे जाणार होते। मला मनामध्ये खूप भीती वाटत होती। म्हटलं काही पण नाही, म्हटलं की स्वामी आहे, आपण एकटे थोडंच आहोत, स्वामी आहे आपल्यासोबत, असं मी म्हटलं। आणि मिस्टरांना म्हटलं तुम्ही जा। मग मिस्टर गेले। मिस्टरांना संध्याकाळी कॉल केला, मिस्टर म्हटले मी सुखरूप पोहोचलो आहे,
काम झालं की उद्या संध्याकाळपर्यंत मी घरी पोहोचतो, तुम्ही तुमची काळजी घ्या. मी म्हटलं ठीक आहे. मग मी काय केलं की माझी सेवा वगैरे सर्व काही झाली होती. त्यानंतर आमच्या दोघींकरता स्वयंपाक बनवला, आम्ही जेवणं केले, जेवणं वगैरे झाली आणि त्यानंतर थोडंसं म्हटलं आपण आता टी व्ही बघूया. मग मी आणि माझी मुलगी थोडंसं वेळ टी व्ही बघत बसलो. त्यानंतर अचानक काय झालं ना की माझी मुलगी ही खूप रडू लागली आणि म्हणू लागली की आई मला खूप विचित्र वाटत आहे, खूप भीती वाटत आहे, पप्पा कधी येणार आहे, अशी म्हणून ती खूप जोरजोरात रडू लागली. मला काय करावं ते कळेना. मलाही अचानक ही असं का करू लागली हे मलाही कळेना. खूप भीती मला वाटू लागली. पण मी जर तिला दाखवलं असतं मी खूप घाबरली आहे तर ती आणखी घाबरली असती. त्यामुळे मी तिला दाखवलंच नाही की मी घाबरलेली आहे म्हणून. मी लगेच तिचा हात पकडला आणि आमच्या किचनमध्ये गेले, देवघरासमोर गेली आणि तिला म्हटलं हे बघ, हे स्वामी महाराज आहेत आणि ते आपल्याला काही एक होऊ देणार नाही. तू कशालाही घाबरू नको, कारण स्वामी आपल्या पाठीशी आहे. आपण दोघी नाही तर स्वामींचं रक्षण आपल्यासोबत आहे. त्यामुळे तू का बरं घाबरते आहे? तुला असं वाटलं तर महाराजांचं नाव घे, नामस्मरण कर, बघ तुझी सर्व काही भीती ही पळून जाईल, असं मी मुलीला समजावून सांगितलं. आणि म्हटलं चल मी आता तुला झोपी लावते, असं मी तिला म्हटलं. आणि ती म्हटली आई मला झोपायचं नाही, आणि ती रडतच होती. रडतच ती याच्यामध्ये सोफ्यावरती बसली. बसल्या बसल्या काय झालं, मग मी म्हटलं तू इथे बसून राहा. आणि मग मी काय केलं की घर वगैरे झाडून घेतलं. झाडून घेतल्यानंतर म्हटलं चल आता आपण झोपूया. त्यावेळेस ती नाही का विचित्र क्रिया करू लागली होती. ती काय करायची, एकटक भिंतीकडे बघून अशी मनातल्या मनात बोलू लागली आणि तिकडे बघून हसत होती. ही असं का बरं करत आहे, मला तर खूप भीती वाटू लागली, काही आहे का असं वाटत होतं. मी तिला खूप जोरात ओरडली, हे काय करत आहे, तुला काही कळतं का नाही, असं मी तिला खूप जोरात म्हटली. त्यानंतर काय झालं ना की असं म्हटल्यानंतर मग ती पण मला म्हटली की अगं आई तू असं का बरं करत आहे. मी म्हटलं तू का करते असं ते सांग अगोदर. त्यानंतर काय झालं, मग ती मला म्हटली अगं आई तू जे मला स्वामी महाराज दाखवले ना, ते स्वामी महाराज इथे उभे आहे आणि ते माझ्याशी बोलत आहे, मला म्हणत आहे भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे, असं ते म्हणत आहे. आणि तू मला जसं सांगितलं तसंच ते आहे, बघ ना ते कसे बघत आहे ना, आपल्याकडे बघून हसत आहे, असं ती म्हणत होती. मला तर भिंतीवरती काही दिसत नव्हतं, पण तिला ते दिसत होतं. हे बघून मला खरंच डोळ्यामध्ये अश्रू आले आणि मी सहजपणे तिला सांगून गेली होती की स्वामी म्हणतात भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे आणि स्वामी आपल्यासोबत आहे. आणि खरंच त्या वाक्याची प्रचिती देण्यासाठी स्वामी महाराज आले आणि त्या कवळ्या मनावरती स्वामींनी तिथं त्यांचं स्थान निर्माण केलं. तिचं श्रद्धास्थान त्या दिवशी स्वामी महाराजांनी स्वतःहून निर्माण केलं. मग मी तिथे स्वामींना मुजरा केला आणि तिला म्हटलं तू देखील मुजरा कर, आता घाबरू नको, बघितलं ना तू स्वामी महाराज आपल्यासोबत आहे. आणि ती आनंदात म्हटली हो आई मी बघितलं, स्वामी आपल्यासोबत आहे, चल आता आपण झोपूया. आणि आम्ही झोपी गेलो. त्या दिवशी खरंच खूप समाधान वाटलं की खरंच स्वामी सेवेमध्ये खूप ताकद आहे. स्वामींना अशक्य असणारी अशी कुठलीही गोष्ट नाही. पदोपदी स्वामी महाराज आपल्या भक्तांच्या पाठीशी उभे राहतात. स्वामी भक्तांनो, हा माझा आलेला छोटासा अनुभव होता. श्री स्वामी समर्थ. बघा स्वामी भक्तांनो, किती सुंदर अनुभव होता. तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा. पुन्हा भेटूया अशा सुंदर अनुभवासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त.